पाठ 11वा शाहिस्तेखानाची फजिती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शाहिस्ताखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला. पर्याय: पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी. उत्तर: शाहिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. आ. शाहिस्ताखानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला. पर्याय: शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर. उत्तर: शाहिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. इ. औरंगजेब बादशहाने शाहिस्ताखानाची रवानगी टिंबटिंबमध्ये केली. पर्याय: आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये. उत्तर: औरंगजेब बादशहाने शाहिस्ताखानाची रवानगी बंगालमध्ये केली. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शाहिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर: शाहिस्ताखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला. आ. शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर: मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. इ. शाहिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर: आज आपली बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्तेखानाला भीती वाटू लागली. प्रश्न 3. कारणे लिहा. अ. औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला. कारण: आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला. आ. शाहिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला. कारण: युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ताखान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला. प्रश्न 4. घटना कालानुक्रमे लावा. एक. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. 2. शाहिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला. 3. शाहिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला. 4. शिवरायांनी शाहिस्ताखानाची खोड मोडली. उत्तर: अगोदर शाहिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला. शाहिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला. नंतर शिवरायांनी शाहिस्ताखानाची खोड मोडली. नंतर शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. पाठ 12वा. पुरंदरचा वेढा व तह. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब. पर्याय. पुणे, सुरत, दिल्ली. उत्तर. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत. आ. पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता. पर्याय. बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी. उत्तर. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. आ. दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला? उत्तर. पुरंदरसारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. इ. मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? उत्तर. मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. इ. पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले? उत्तर. पुरंदरच्या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांना देण्याचे कबूल केले. प्रश्न क्रमांक तिसरा. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशहा तुला सरदार करील, जहागीर देतील, बक्षीस देतील. आ. मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले? उत्तर. बादशहाच्या बाजूला ये असे दिलेर खानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेर खानाला उत्तर दिले, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला? प्रश्न चौथा. पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा. शब्द औ. औ पासून औरंगजेब. आ. पू. पू पासून पुरंदर. ई. मू. मू पासून मुरारबाजी. ई. ज. ज पासून जयसिंग. उ. दी. दी पासून दिलेर सिंग. पाठ 13वा. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. स्वाध्याय.
प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवराय बादशहाच्या दरबारास गेले. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंब वाढदिवस होता. पर्याय 50वा, 40वा, 60वा. उत्तर, शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. आ. आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. पर्याय झाशीत, मथुरेत, दिल्लीत. उत्तर, आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. प्रश्न क्रमांक दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? उत्तर, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला. आ. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण होत राहिले? उत्तर, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले. ई. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? उत्तर, आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक तिसरा, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? उत्तर, सल्लामसलतीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार आपापल्या मनाप्रमाणे रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. आपण ज्यांना पळवून लावले अशा जसवंतसिंग राठोडसारख्यांना पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले. या अपमानाची चीड येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले. आ. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? उत्तर, कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत, पण पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले. अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली. पाठ 14वा, गड आला पण सिंह गेला. स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा. अ. तानाजी हा कोकणातील टिंब या गावचा राहणारा होता. पर्याय महाड, चिपळूण, उमरठे, रत्नागिरी. उत्तर,
तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता. आ. जयसिंगाने नेमलेला उदयभान टिंबटिंब या किल्ल्याचा किल्लेदार होता. पर्याय पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड. उत्तर जयसिंगाने नेमलेला उदयभान कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता. ई. तानाजीच्या भावाचे नाव टिंबटिंब हे होते. उत्तर पर्याय रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी. उत्तर तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी हे होते. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. आ. कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे, असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या. ई. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? उत्तर आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाले. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. आ. सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. पाठ 15वा. एक अपूर्व सोहळा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांनी राजधानीसाठी टिंबटिंबची निवड केली. पर्याय सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची. उत्तर रायगडाची. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. आ. शिवरायांचा राज्याभिषेक सन टिंबटिंबमध्ये झाला. पर्याय 1674, 1675, 1647. उत्तर 1675. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1675 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते. आ. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला?
उत्तर आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? उत्तर. मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला. हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. आ. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड का केली? उत्तर. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली. इ. माँसाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले? उत्तर. राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे चीज झाले होते. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यामुळे तिचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. पाठ 16 दक्षिणेतील मोहीम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. वेंकोजीराजे हे दक्षिणेतील टिंब जहागीर सांभाळून होते. पर्याय. वेलूरची, तंजावरची, बंगळूरची. उत्तर. वेंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. आ. कुतुबशहाची टिंब ही राजधानी होती. पर्याय. दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा. उत्तर. गोवळकोंडा. कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांचा वेंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर आहे. आपल्याशी फटकून वागणाऱ्या वेंकोजीराजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता. आ. शिवरायांनी वेंकोजीराजांना कोणती गळ घातली? उत्तर. स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी वेंकोजीराजांना गळ घातली. इ. शिवरायांनी वेंकोजीराजांना पत्रात काय लिहिले? उत्तर. शिवरायांनी वेंकोजीराजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. अ. शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. कारण उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. आ. शिवरायांनी वेंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. कारण कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले वेंकोजीराजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले.
त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी वेंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. पाठ 17 गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला, सांगा पाहू. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ टिंब. उत्तर, दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ तो आहे आज्ञापत्र. आ. जलदुर्गांना असेही म्हणत टिंब. उत्तर, जलदुर्गांना असेही म्हणत जंजिरा. प्रश्न क्रमांक 2, तुम्हाला काय वाटते ते सांगा. शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. उत्तर, सागरावरील शत्रूपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली. आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. आ. शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रांत पाहायला मिळते. उत्तर, स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्वच क्षेत्रांत शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते. गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था, किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, तोफांची निगराणी, आरमारी दलाची उभारणी, त्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याचा त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रांत शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 3, किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची प्रत्येकी 2 कामे लिहा. किल्लेदार. उत्तर आहे, किल्ल्यांचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशांचे पालन करणे. आ. सबनीस. 1. गडावरील व गडाखालील प्रजेकडून करवसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे. 2. पत्रव्यवहार सांभाळणे. ई. कारखानीस. उत्तर 1. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे. 2. युद्धाच्या वेळी तोफा, बंदुका व दारुगोळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर, त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली. प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले. हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते. आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले. मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन. माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन. ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही. कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेल. पाठ 18 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय. प्रश्न पहिला,
सांगा पाहू. अ. स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. उत्तर. आदिलशाही, पोर्तुगीज, मोगल जंजिऱ्याचा सिद्दी या सत्ता मराठी मुलकावर वारंवार हल्ले करीत गावांची लुटमार करीत असत. या अन्यायी सत्तांशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळेच स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. आ. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही. उत्तर. दुष्काळाच्या वर्षी शिवराय सरकारी कोठारातून रयतेला मोफत धान्य वाटत असत. धरणे, कालवे, बंधारे यांची कामे काढून लोकांना रोजगार देत असत. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही. इ. शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब. उत्तर. कर्नाटकातील बेलेवाडी येथील आपल्या गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई हिने मराठी सैनिकांशी मोठा लढा दिला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी तिला आपली बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली. सावित्री हा किताब देऊन तिचा त्यांनी सन्मान केला. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा. प्रधानाचे नाव, पद व काम. मोरोत्रिंबक पिंगळे पद आहे. प्रधान काम आहे राज्यकारभार चालवणे. दुसरे पद आहे अमात्य, काम आहे राजाचा खर्च, राजाचा जमा खर्च पाहणे. आणि प्रधानाचे नाव आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार. 3. हंबीरराव मोहिते पद सेनापती, काम आहे सैन्याचे नेतृत्व करणे. प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव, पद आहे पंडितराव, काम आहे धर्माची कामे पाहणे. 5. प्रधानाचे नाव निराजीरावजी, पद न्यायाधीश, काम आहे न्यायदान करणे. 6. अण्णाजी दत्तो, पद सचिव, काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. 7. टिंबटिंब पत्रव्यवहार सांभाळणे. उत्तर आहे प्रधानाचे नाव दत्ताजी त्रिंबक वाकनीस, पद मंत्री, काम आहे पत्रव्यवहार सांभाळणे. 8. रामचंद्र त्रिंबक डबीर, पद सुमंत आणि काम परजाशी संबंध ठेवणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर आहे. त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली. प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले. हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते. आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले. मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन. माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन. ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही. कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेन. वाचा व तुमच्या शब्दांत माहिती सांगा. जलव्यवस्थापन याविषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दांत माहिती सांगा. उत्तर. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन किंवा जलव्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदूषण, स्रोतांचे आटणे व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे.
जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा 71% भाग जलाचा असून 29% भाग जमिनीचा आहे. त्यातील 98% भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित 2% पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय? आपल्या गावातील परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का लागत पाणी? मग आपण जलव्यवस्थापन नको का करायला? हवे ना. जलाचे प्रमाण, त्याची उपयोगिता व उपभोगिता म्हणजे प्रत्यक्ष वापर यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था, तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय.